नमस्कार मित्रांनो, ओनली जी के अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण राज्यघटना याविषयी प्रश्न बघणार आहोत। आजच्या या प्रश्नसंचामध्ये आपण असे प्रश्न पाहणार आहोत जे वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात। बघूया 20 पैकी किती प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बरोबर देता येतात। या प्रश्नांची मुद्दे आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत हे भारतीय राज्यघटना, मूलभूत प्रश्न, भारतीय राज्यघटनावर आपण मूलभूत प्रश्न बघणार आहोत। राष्ट्रपती व पंतप्रधान यावर प्रश्न असणार आहेत। राज्यघटनेतील तरतुदी, राज्य शासन या विषयांवर आधारित आपण प्रश्न बघणार आहोत। चला तर मग प्रश्नांना सुरुवात करूयात। बघा, प्रश्न पहिला आहे, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? तर बघा, पर्याय ए आहे 15 ऑगस्ट 1947, पर्याय बी आहे 26 जानेवारी 1950, पर्याय सी आहे 26 नोव्हेंबर 1949, पर्याय डी आहे 2 ऑक्टोबर 1950। बघा, अतिशय सोपे प्रश्न आहेत। हे सर्वच प्रश्न परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होतात, त्यामुळे तुम्ही प्रश्नांची उत्तरे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करा। प्रश्न समजून घ्या, भारतीय राज्यघटना कधी लागू झाली? अतिशय सोपा प्रश्न आहे। उत्तर आहे, बघा उत्तर बघूयात। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 26 जानेवारी 1950। भारतीय राज्यघटना ही कधी लागू झाली? तर 26 जानेवारी 1950। बघा, संविधानाची निर्मिती प्रक्रिया पूर्ण होऊन ती 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली होती, परंतु ती औपचारिकपणे अंमलात कधी आणली? तर 26 जानेवारी 1950 पासून ती अंमलात आली। बघूयात प्रश्न दुसरा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण? भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार कोण आहेत? अतिशय सोपा प्रश्न आहेत। बघा, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण कोणाला ओळखतो? पर्याय ए आहे महात्मा गांधी, पर्याय बी आहे जवाहरलाल नेहरू, पर्याय सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पर्याय डी सरदार पटेल। तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना ओळखतो। प्रश्न क्रमांक 3 बघा, भारतीय राज्यघटना कोणत्या दिवशी स्वीकारली गेली? पर्याय ए आहे 15 ऑगस्ट 1947, पर्याय बी 26 जानेवारी 1950, पर्याय क्रमांक सी 26 नोव्हेंबर 1949, पर्याय डी 1 मे 1960। तर उत्तर आहे, आताच मी उत्तराचं एक्सप्लेनेशन करून दाखवलं मागच्याच प्रश्नामध्ये। तर उत्तर पर्याय क्रमांक सी 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटना स्वीकारली गेली। बघा, भारतीय संविधान हे 26 जानेवारी या दिवशी लागू झाले। 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले। या ऐतिहासिक दिवशी भारत एक स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्र बनले। 26 जानेवारी 1950 रोजी भारत एक स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्र बनले। संविधानाची निर्मिती प्रक्रिया पूर्ण होऊन ती 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारण्यात आली होती, परंतु ती औपचारिकपणे अंमलात कधी आली? तर 26 जानेवारी 1950 पासून ती अंमलात आली होती। प्रश्न क्रमांक 4 बघूयात, भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या शब्दांनी सुरू होते? भारतीय राज्यघटनेची प्रस्तावना कोणत्या शब्दांनी सुरू होते? कमेंट बॉक्समध्ये उत्तर नक्कीच कमेंट करायचं आहे। याचं उत्तर सर्वांनाच माहिती आहे। बघा, पर्याय बघूयात। पर्याय ए आम्ही भारताचे नागरिक, पर्याय बी आम्ही भारताचे लोक, पर्याय सी आम्ही हिंदुस्थानचे लोक, पर्याय डी आम्ही भारतवासी। तर दिलेले योग्य पर्याय कोणता आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आम्ही भारताचे लोक। भारतीय राज्यघटना ही प्रस्तावना कोणत्या शब्दाने सुरू होते? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आम्ही भारताचे लोक। आम्ही भारताचे लोक या शब्दांनी भारतीय राज्यघटना सुरू होते। बघूयात प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत अधिकार आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये किती मूलभूत अधिकार आहेत? तर पर्याय आहेत, पर्याय ए 5, पर्याय बी 6, पर्याय सी 7, पर्याय डी 8। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 6। भारतीय राज्यघटनेत 6 मूलभूत अधिकार आहेत। ते कोणते आहेत? भारतीय राज्यघटनेमध्ये सध्या 6 मूलभूत अधिकार आहेत। ते कोणते आहेत? तर पहिला आहे समानतेचा अधिकार, कलम 14-18 हे कायद्यासमोर समानता आणि भेदभाव न करणे यासाठी हा मूलभूत अधिकार आहे। दुसरा अधिकार आहे स्वातंत्र्याचा अधिकार, कलम 19-22 या कलमेमध्ये हा स्वातंत्र्याचा अधिकार येतो। भाषण, अभिव्यक्ती, संचार व व्यवसाय स्वातंत्र्य हे याचे अधिकार आहेत। तिसरा अधिकार कोणता? तर शोषण विरुद्धचा हक्क, कलम 23-24 मध्ये हा अधिकार येतो। मानवी तस्करी आणि
बालमजुरी बंदी यासाठी हा अधिकार आहे. चौथा अधिकार आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार. कलम 25-28 मध्ये येतो धर्माचे पालन, आचरण व प्रचाराचे स्वातंत्र्य. पाचवा अधिकार सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. कलम 29-30 अल्पसंख्याकांच्या भाषा आणि संस्कृतीचे जतन हे या अधिकारामध्ये येते. नंतर आहे घटनात्मक उपायांचा अधिकार. कलम 32 मध्ये मूलभूत हक्कांच्या संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा अधिकार. बघा एकूण सहा मूलभूत अधिकार आहेत. समानतेचा अधिकार हा पहिला, दुसरा आहे स्वातंत्र्याचा अधिकार, तिसरा आहे शोषण विरुद्धचा हक्क, चौथा आहे धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार, पाचवा बघा सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क आणि सहावा आहे घटनात्मक उपायांचा अधिकार. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण मुख्य मूलभूत अधिकार आहे सध्याचे 6. बघूयात प्रश्न क्रमांक 6. भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात? भारताचे राष्ट्रपती कसे निवडले जातात? पर्याय ए आहे थेट लोकांकडून, पर्याय बी आहे संसदेकडून, पर्याय सी आहे निवडणूक महाविद्यालयाद्वारे, पर्याय डी आहे पंतप्रधान निवडतात. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी निवडणूक महाविद्यालयाद्वारे. भारताचे राष्ट्रपती हे निवडणूक महाविद्यालयाद्वारे निवडले जातात. पर्याय क्रमांक सी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? राष्ट्रपतींचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो? बघा पर्याय बघूयात. पर्याय ए आहे 4 वर्ष, पर्याय बी आहे 5 वर्ष, पर्याय सी 6 वर्ष, पर्याय डी आहे 7 वर्ष. तर उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक बी 5 वर्ष. राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा 5 वर्षांचा असतो. बघा राष्ट्रपतींचा कार्यकाळ हा किती वर्षांचा असतो? तर 5 वर्षांचा. प्रश्न क्रमांक 8 बघूयात. भारताचे पंतप्रधान कोण नियुक्त करतात? पर्याय बघूयात लोकसभा, पर्याय बी राज्यसभा, पर्याय सी राष्ट्रपती, पर्याय डी सर्वोच्च न्यायालय. तर भारताचे पंतप्रधान कोण नियुक्त करतात? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राष्ट्रपती. राष्ट्रपती यांच्याकडून भारताचे पंतप्रधान यांची नियुक्ती होते. प्रश्न क्रमांक 9 बघा भारतीय संसद किती सभागृहांची बनलेली आहे? किती सभागृहांची बनलेली आहे? तर पर्याय बघा ए आहे पर्याय ए आहे 1 सभागृह, पर्याय बी आहे 2, पर्याय सी आहे 3, पर्याय डी आहे 4. तर आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 2. भारतीय संसद ही किती सभागृहांची असते? तर 2 सभागृहांनी बनलेली असते. पर्याय क्रमांक 10. प्रश्न क्रमांक 10 लोकसभेची कमाल सदस्यांची संख्या किती आहे? बघा पर्याय बघूयात 545, 250, 500, 552. लोकसभेची कमाल सदस्यांची संख्या किती आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 552. लोकसभेचे कमाल सदस्यांची संख्या ही 552 एवढी असते. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 552. प्रश्न क्रमांक 11 बघा राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? पर्याय आहेत ए पंतप्रधान, बी राष्ट्रपती, सी उपराष्ट्रपती, डी लोकसभा अध्यक्ष. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उपराष्ट्रपती. पर्याय क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे. राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर उपराष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 12 आहे भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? बघा पर्याय बघूयात. ए पर्याय आहे मुंबई, बी आहे दिल्ली, सी आहे कोलकाता, डी आहे चेन्नई. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिल्ली. भारतातील सर्वोच्च न्यायालय कुठे आहे? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी दिल्ली येथे भारतातील सर्वोच्च न्यायालय आहे. प्रश्न क्रमांक 13 बघूयात. कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? कलम 370 कोणत्या राज्याशी संबंधित होते? तर बघा पर्याय ए आहे पंजाब, पर्याय बी काश्मीर, पर्याय सी गुजरात, पर्याय डी आसाम. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी काश्मीर. उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक बी काश्मीर हे आपलं बरोबर उत्तर आहे. कलम 370 हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर काश्मीर या राज्याची 370 कलम 370 हे काश्मीर या राज्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार कोणाला आहे? बघा पर्याय बघूयात पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री, राज्यपाल. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राष्ट्रपती. आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार कोणाला आहे? राष्ट्रपती यांना. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. बघूयात प्रश्न क्रमांक 15 मतदानाचे किमान वय किती आहे? मतदानाचे किमान वय किती आहे? पर्याय बघूयात 21 वर्ष, 20 वर्ष,
18 वर्षे आणि 25 वर्ष, तर उत्तर आहे 18 वर्ष. मतदानाचे किमान वय किती आहे? 18 वर्ष. पर्याय क्रमांक सी 18 वर्षे हे आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, राज्याचा प्रमुख कोण असतो? राज्याचा प्रमुख कोण असतो? तर बघा, पर्याय ए मुख्यमंत्री, पर्याय बी राज्यपाल, पर्याय सी पंतप्रधान, पर्याय डी मुख्य सचिव. राज्याचा प्रमुख असतो कोण? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राज्यपाल. बघा, पर्याय क्रमांक बी आपलं बरोबर उत्तर आहे. राज्यपाल हा राज्याचा प्रमुख असतो. प्रश्न क्रमांक 17, मुख्यमंत्री कोण नियुक्त करतो? पंतप्रधान, राज्यपाल, राष्ट्रपती, लोकसभा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी राज्यपाल. मुख्यमंत्री हे कोण नियुक्त करतात? तर पर्याय क्रमांक बी राज्यपाल. मुख्यमंत्री यांना राज्यपाल नियुक्त करतात. बघूयात पुढचा प्रश्न. भारतात किती राज्य आहेत? पर्याय आहेत ए 27, बी 28, सी 29, डी 30. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 28. भारतामध्ये 28 राज्य आहेत. एकूण राज्य किती? तर 28. प्रश्न क्रमांक 19, भारतीय राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? अनुसूची किती आहेत भारताच्या राज्यघटनेमध्ये? पर्याय आहेत 10, 11, 12, 13. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 12. भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण 12 अनुसूची आहेत. बघूयात पुढचा प्रश्न. भारतीय राज्यघटना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर सर्वाधिक आधारित आहे? भारतीय राज्यघटना ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर सर्वाधिक आधारित आहे? बघा, पर्याय ए आहे अमेरिका, पर्याय बी ब्रिटन, पर्याय सी फ्रान्स, पर्याय डी जपान. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ब्रिटन. ब्रिटन या देशाच्या राज्यघटनेवर सर्वाधिक आधारित भारताची राज्यघटना आहे. ब्रिटन या देशाच्या राज्यघटनेवर भारतीय राज्यघटना आधारित आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि दररोज असेच व्हिडिओ बघण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.